यानंतर बघूयात मराठा आरक्षणाच्या बातम्या। मनोज जरांगे पाटील 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीतल्या घरी पोहोचले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 5 महिने घरापासून दूर होते। मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये जल्लोषात स्वागत। शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात जरांगे पाटलांचा केसरकरांशी संवाद। या संदर्भामध्ये शिक्षकांचं शिष्टमंडळ 7 तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करणार। अंतरवाली सराटी येथे शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट। खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यात आली। मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं धरणं आंदोलन। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांच्या पाठीशी। भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यासाठी शिंदेचे आमदार आक्रमक। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। चाललाय हा एका समाजाचा तिरस्कार आहे। त्यांनी काय भूमिका घेतली, त्याची भूमिका की सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रपतीची पण नाहीये। त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बी करत असेल तर सरकारला फरक पडत नाही। राज्य मागासवर्ग आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल। आयोग अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर याचिकेत आक्षेप। सर्वेक्षणासाठीच्या निधीची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची याचिकेतून मागणी।